श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दास बुधासी त्वा बुध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 20 समास 7 आत्मा गुण निरूपण हे आपण आज आरंभ करत आहोत। कालपर्यंत आपलं आत्मा गुण निरूपण होतं, आता आत्मनिरूपण आहे। थोडा फरक आहे, त्यातला गुण हा शब्द त्यांनी समर्थांनी काढून टाकला। आत्मयाचे गुण समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 1 ते 10 पर्यंत आत्मयाचे गुण सांगितलेच आहे पुन्हा, पण त्यापुढे समर्थांनी पिंड ब्रह्मांडाचा शोध घ्यावा आणि त्यातील मुख्य तत्व ओळखावं असं समर्थ सांगतात। अत्यंत महत्वाचा विषय श्रवण करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। अनिर्वाच्य समाधान झाले, ते पाहिजे बोलिले। बोलिल्यासाठी समाधान केले, हे तो घडेना श्रीराम। काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही। एक विचार शोधून पाही, म्हणजे कळे श्रीराम। अत्यंत महत्वाचं एक छोट सूत्र समर्थ सांगतात। अनिर्वाच्य समाधान या शब्दाचा अर्थ काय हो? अनिर्वाच्य म्हणजे जे आपल्याला वाचेनी सांगता येत नाही असे समाधान अनिर्वाच्य आहे। आपण अनेक गोष्टीचा अनुभव घेतो आणि ते घेतलेले अनुभव सगळेच अनिर्वाच्य असतात। तुम्ही म्हणाल हे कसं काय? कारण अनुभव नेमक्या ज्या इंद्रियांनी घेतलेला आहे त्याचं समाधान ते इंद्रिय सांगेल, दुसऱ्या इंद्रियांना कळणार नाही। आम्ही संगीताच्या कार्यक्रमाला गेलो, उत्तम गायन ऐकलं, उत्तम वादन ऐकलं। तुम्ही घरी आले आणि घरी आल्यावर घरच्या सगळ्या मंडळींना सांगितलं, हो कार्यक्रम किती सुंदर होता, तुम्ही यायला पाहिजे होतं। काय वर्णन करावं त्या गायकांचं, काय वादक होते। आता तुम्ही किती शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न केला तरी ऐकणारे कोण होते सांगा बरं? ऐकणारा कान होते। म्हणजे त्या कानाला संगीताच्या गायनाची गोडी कळली, त्यांनी ती ऐकली। पण जिभेने सांगतो म्हटलं तर जिभेने ते ऐकलेलं नाही, ते कानाने ऐकलंय। म्हणून कानाला जीभ नाही आणि जिभेला कान नाहीत, म्हणून जीभ ऐकू शकत नाही आणि कान सांगू शकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात अनिर्वाच्य गायन ऐकलं मी, अनिर्वाच्यच असते ते। मी पुरणाची पोळी खाल्ली, कोणाला कळली? मला कळली। त्याची जिभेला जरी चव कळली असेल तरी त्याचा जो गोडवा आहे तो शब्दात येत आहे। तुम्ही शब्दामध्ये किती त्या गोडीला बांधण्याचा प्रयत्न केला
वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याला मर्यादा आहे. डोळ्यांनी एखादं चांगलं दृश्य पाहिलं, पुन्हा सांगण्याचं सामर्थ्य जिभेमध्ये आहे, तरी सुद्धा ती जीभ पाहिलेलं दृश्य पाहू शकत नाही, सांगू शकत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अनिर्वाच्य समाधान झाले. असं समाधान की जे परब्रह्माची त्यांनी अनुभूती घेतली आहे. आता ते बोलायचं कसं? समर्थ म्हणतात अनिर्वाच्य समाधान झाले, ते पाहिजे बोलले. समाधान झालं, परमेश्वर त्याची अनुभूती घेतली, त्याचा आनंद उपभोगला, परंतु तो आनंद सोहळा अनिर्वाच्य असल्यामुळे सांगू शकत नाही. मग समर्थ म्हणतात सांगायचं काही नाही. समर्थ म्हणतात सांगावा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. सगळ्या संतांनी अनुभव घेतला आणि तो शब्दात मांडला की नाही सांगा बरं. माऊलींनी अनुभव घेतला, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलं. तुकोबारायांनी अनुभूती घेतली, अभंग रूपाने बाहेर पडली. समर्थांनी याची डोळा याची देही प्रत्यक्ष रामरायाला पाहिलं, प्रगटाला पुढे श्रीराम. पण वर्णन केलं की नाही रामाचं? याचा अर्थ जरी आम्ही अनुभव घेतला असेल, तो अनिर्वाच्य जरी असेल तरी सुद्धा तो सांगण्यात हरकत नाही. का सांगण्यात हरकत नाही? याचं ओळख पुढे. बोलण्यासाठी समाधान गेले हे तो गळे ना. म्हणून मी एखाद्याचं वर्णन केलं म्हणून जो मी अनुभव घेतला त्या अनुभवाला काही धक्का लागला का? अजिबात धक्का लागला नाही. अनुभवात सांगत असताना जरी आम्ही जसंच्या तसा सांगू शकला नाही तरी त्या मूळ अनुभवाला काही धक्का लागलेला नाहीये. हिमालय खूप सुंदर मी पाहून आलोय आणि हिमालयाचं मी इथे तासभर वर्णन केलं. पण त्या तासभर वर्णनामध्ये जर काही गोष्टी सुटल्या असतील तर मूळ हिमालयाला काही धक्का लागला का? नाही लागला. आजच्या पंचपक्वान्याचं मी वर्णन किती जरी केलं आणि त्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकत नाही, तो मला माझा येऊ शकतो. पण मी जरी वर्णन करत असताना काही गोष्टी सुटल्या असतील तर खाल्लेला जो किंवा घेतलेला अनुभव जो आहे तो अनुभव, त्या अनुभवाला काही मुळात धक्का लागला नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात की तसं ब्रह्माची अनुभूती ज्यांनी घेतली, ज्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराला जाणलं, त्या जाणलेल्या परमेश्वराचं वर्णन इतरांनी करण्यास हरकत नाही. कारण ते समाधान आपल्याला झालेलं आहे, ते लोकांना जसं जमेल तसं आपण त्याला वर्णन करावं. नातुडे मुख्य परमात्मा म्हणूनही लागे करावी प्रतिमा. आम्ही प्रतिमा जी तयार करतो ती परमेश्वराची जशीच्या तशी आहे का? तैसा माया योग्य महिमा वर्णिन सद्गुरूचा. मायेच्या माध्यमातून शेवटी परमेश्वराचं वर्णन आम्हाला करावं लागते. शब्दाचा आधार घ्यावा लागतो. कल्पना आहे आम्हाला, सरस्वती पांगळी आहे. सरस्वती सुद्धा म्हणते की यापेक्षा मला जास्त माहित नाही. वेदश्रुती सुद्धा तेच सांगतात. प्रत्यक्ष परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, पण तरी सुद्धा न करून चालत नाही आणि केल्याने काहीच बिघडत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, बोलण्यासाठी समाधान गेले हे तो गळे ना. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे श्रीराम. फक्त एक विचार करून पहा. समर्थ म्हणतात हे सगळ्या गोष्टी आत्म्याच्या सामर्थ्यावर चालतात. कोणकोणत्या गोष्टी अजून आत्म्याच्या सामर्थ्यावर आहे, काय सुंदर वर्णन करतात पहा.
मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबद्ध रामेश्वर. श्वेत या शब्दाचा अर्थ सेतू घ्यावा. मल्लिकार्जुन भीमाशंकर गुणात्मयाचे श्रीराम. जैसे मुख्य 12 लिंगे या वेगळी अनंत लिंगे, प्रचित जाणीजे जगे गुणात्मयाचे श्रीराम. जे जे तीर्थक्षेत्र आम्हाला दिसतात आहे त्यामध्ये समर्थांनी इथे विशेष करून इथे काशी विश्वेश्वराचं नाव घेतलंय, रामेश्वराचं नाव घेतलंय, मल्लिकार्जुनाचं नाव घेतलंय, भीमाशंकराचं नाव घेतलंय, इथे 12 ज्योतिर्लिंगाचं नाव घेतलंय, अनेक इतर लिंगांची नावं इथे समर्थ घेतात आहे. समर्थ म्हणतात हे शेवटी आत्मयाची गुण आहे. तो आत्मा आहे म्हणून तिथे ते प्रागट्य आहे. भूमंडळी अनंत शक्ती भूमंडळी आहे. नाना चमत्कार साक्षात्कार होती, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुणात्मयाची श्रीराम. नाना प्रकारचे साक्षात्कार चमत्कार अनंत शक्ती आम्हाला दिसतात आहे. त्या सगळ्या देवदेवतांच्या मंदिरांमध्ये त्यांची शक्ती प्रकटन होते आहे. समर्थ म्हणतात नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती. मुळात मुद्दा आहे गुण आत्मयाचा. तो आत्मयाचा गुण आहे. नाना सिद्धांचे सामर्थ्य, नाना मंत्रांचे सामर्थ्य, नाना मोहरे वल्लित सामर्थ्य गुणात्मयाचे श्रीराम. नाना प्रकारचे सामर्थ्य आम्ही पाहतो. कुठे मंत्राचं सामर्थ्य आहे, कुठे शरीराचं सामर्थ्य आहे, कुठे सिद्धांचं सामर्थ्य आहे, अनेक गोष्टींचे सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य कुणाचं आहे? आपण म्हटलं की बाजी प्रभू देशपांडेंनी एवढा मोठा पराक्रम केला. कोणी केला? गुणात्मयाचा. त्यामध्ये जो आत्मा आहे तो त्याचा गुण प्रगट झालेला आहे. देह दिसतो करताना पण करता तो आहे तो आत्मा. म्हणून समर्थ म्हणतात नाना तीर्थांचे सामर्थ्य, नाना क्षेत्रांचे सामर्थ्य, नाना भूमळी सामर्थ्य गुणात्मयाचे श्रीराम. जितके काय हे उत्तम गुण या जगात जेवढे उत्तम गुण आहे तितके आत्मयाचे लक्षण. तो आत्ममध्ये जो समर्थ बसलेला आहे आत्माराम नावाचा, त्या आत्माराम नावाच्या समर्थाचे म्हणजेच आत्म्याचे ते सर्व गुण आहे. म्हणून जितके उत्तम गुण आहे ते सगळे आत्म्याचे गुण आहे आणि जितके अवगुण आहेत ते सुद्धा आत्म्याचेच गुण आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे बरे वाईट तितके जाण गुण आत्मया करतात. चांगले आणि वाईट, आपण म्हणतो हा वाईट माणूस आहे, आपण म्हणतो हा खूप चांगला माणूस आहे. चांगला आणि वाईट हे सुद्धा गुणच आहेत आणि ते गुण सुद्धा आत्म्याचेच गुण आहेत. म्हणून काही सज्जन आणि काही दुर्जन अशा प्रकारचा भेद समाजात पडतो. समर्थ म्हणतात हे सगळी शेवटी आत्म्याची गुणच आहे. तो आत्मा त्यात नसेल तो तो सज्जनही नाही आणि तो आत्मा जर नसेल तर तो दुर्जनही नाही. म्हणून दुष्ट मारल्यानंतर दुष्टाच्या देहाची योग्य विल्हेवाट लावल्या जाते, त्याची प्रतारणा केली जाते. रावणाला रामाने मारलं, आदरपूर्वक त्याचा देह पुन्हा त्यांना परत करण्यात आला. का? कारण काय? कारण दुष्टाचा देह पडल्यानंतर देहातील तो दुष्ट आत्मा होता तो निघून गेल्यावर देहामध्ये काही नाही. देह तर पंचतत्वात विलीन होणारं ते जड तत्व आहे. त्यामुळे तिथे मरणानंतर वैर संपते. म्हणून समर्थ म्हणतात शुद्ध आत्मा उत्तम गुणी. 3 प्रकारची आत्मी दिली आहे. समर्थ म्हणतात एक शुद्ध आत्मा आहे जो उत्तम गुणी आहे, जो साधू संतांचा, सज्जनांचा, परोपकारी लोकांचा, सत्पुरुषांचा तो शुद्ध आत्मा. त्यांच्या हातून कधी वाईट घडणारच नाही, चुकून सुद्धा होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात शुद्ध आत्मा उत्तम गुणी. सबळ आत्मा अवलक्षणी. सबळ लक्षण याचा अर्थ जो राक्षसांचा आत्मा आहे, जो दैत्यांचा आहे, जो दुष्टांचा आहे, जो दुर्जनांचा आहे, जो पाप्यांचा आहे, त्याला शबल आत्मा असं म्हटलंय. शबल याचा अर्थ तिथे तो नेहमी चुका करत राहतो. आपण शबल धन सुद्धा म्हणतो. जे वाईट मार्गाने कमवले त्याला शबल धन म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात शबल आत्मा अवलक्षणी.
बरी वाईट अवघी करणी आत्मयाची श्रीराम. म्हणून बरी आणि वाईट या दोन्ही गोष्टी आत्म्याच्या ठिकाणी आहेत. म्हणजे सामर्थ्य, चांगलंही सामर्थ्य आत्म्याचं आहे, वाईटही सामर्थ्य आत्म्याचं आहे. नाना समाधान, नाना स्वाभिमान धरणे, नाना सृष्टी करणे, नाना श्राप लक्षणे गुणात्मयाचे श्रीराम. नाना प्रकारच्या सृष्टी निर्माण करणं, नाना प्रकारचे स्वाभिमान धरणं, नाना प्रकारचे शाप आणि उपशाप देणं, हे सुद्धा सामर्थ्य आत्म्याचं आहे. तुम्ही अनेक पुराणातील कथा ऐकत असाल. त्या अनेक कथांमध्ये आपल्याला दिसते की या ऋषींनी यांना शाप दिला, त्यांनी त्याला उपशाप दिला. पाहतो, आपण ऐकतो. जसं आपण रामायणामध्ये म्हणतो, राजा दशरथांना ऋषींनी शाप दिला की जा, मी जसा इथे श्रावण करत मरतो आहे, तसा तू सुद्धा तुझ्या पुत्राचं नाव घेत घेत तू मरशील. इथे तो शापच त्यांच्यासाठी उपशाप ठरला. घरी आल्या ऋषींनी सांगितलं, वशिष्ठांनी सांगितलं की अरे तू पुत्र म्हणून जाशील, खरी जरी असलं तर तुला पुत्रप्राप्ती नाही, पण त्यांच्या शापामुळे तुला पुत्रप्राप्ती होईल. हा त्यांचा शापच उपशाप ठरलेला आहे, शापच तुला वरदान ठरलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, शाप आणि उपशाप हे सुद्धा गुण आत्म्याचे आहे. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वाचा पिंड बरा शोधावा, तत्वे शोधिता पिंड अवघा, कळो येतो श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात पिंड याचा शोध घ्या. पिंड म्हणजे शरीर, आणि या पिंडाचं व्यापक रूप म्हणजे ब्रह्मांड आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी, या ब्रह्मांडी ते पिंडी आम्ही म्हणतो. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड बरा शोधावा. आमच्यामध्ये 80 तत्व आहे, त्याचा झाडा करा, प्रत्येक गोष्टीचा विचार करा. म्हणून आम्ही पंचीकरण हा जो प्रकार आम्ही पाहतो अध्यात्मामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात पिंडाचा शोध घ्या. जे सखोल अभ्यासक असतात ते पिंडाचा शोध घेतात, आणि त्याचा शोध घेऊन तत्वे शोधिता पिंड अवघा, आणि सगळे तत्व आम्ही शोधून घेतलं की मग हळूहळू आपल्याला त्यातलं काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे हे आपल्याला हळूहळू कळू लागते. जड देह भूतांचा, आता ते काय करणार आहे आम्हाला? जड जो देह आहे तो भूतांचा देह आहे. भूतांचा म्हणजे पंचमहाभूतांचा. भूत म्हणजे भूत आणायचे नाही की हे याचं भूत ते त्याचं भूत. पंचमहाभूतांनाच भूत असं म्हटलेलं आहे. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी सगळ्यांचंच पाठ झालं असेल आता. पंचमहाभूत, या पंचमहाभूतांचं आमचं शरीर आहे. म्हणून म्हटलंय जड देह, त्याला म्हटलंय जड देह, स्थूल देह. चंचळ आत्मा, चंचळ गुण आत्मयाचा. दुसरा गुण आत्म्याचा गुण आहे. एक जड देह आहे तो भूतांचा आहे, दुसरा गुण आहे तो आत्म्याचा चंचल असा गुण आहे. देह आहे पण देह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. का जातो? पंचमहाभूत तो जागेवरच आहे, ते काही करू शकत नाही, त्यांच्या स्वतःचं सामर्थ्य नाही. मग ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जातील? त्याच्यामध्ये जो गुण आहे चंचल आत्मा, त्यामुळे चंचल आत्म्यामुळे देहाला सुद्धा तो चंचल करतो. ज्याचं मन चंचल आहे ना, म्हणजे आत्मा चंचल आहे ना, तर तो बसल्या बसल्या सुद्धा रिकामा बसत नाही. प्रवचनाला आणि कीर्तनाला बसलं की ज्या सतरंजीवर आम्ही बसतो त्या सतरंजीचे दृश्य काढत बसतो. रिकामा बसतात, चंचल आहे तो. आम्ही शाळेत पाहतो मुलं गुरुजी शिकवत असतात आणि हा मुलगा त्याच्या पाठीवर काही ना काही चित्र काढत असतो, शाई टाकत असतो, पण मागून केस ओढत असतो. रिकामा बस नाही, तो चंचल देह आहे, तो चपळ आहे, त्याला एका ठिकाणी बसणं आवडतच नाही. चंचलता हा त्याचा मूळ गुण आहे. त्याला धरून बसवलं
तर त्याची प्रगती आहे. त्याला चंचलत्व कायमस्वरूपी देऊन टाकलं तर तो भटकत राहील. म्हणून जो सतत फिरणार आहे त्याची कधी प्रगती होत नाही. दरिद्रो व्याधितो मूर्खा प्रवासी नित्य सेवका असे 5 जे जागा दाखवले आहे ते व्यासांनी सांगितलंय की 5 लोक जिवंत असून मेल्यासारखेच आहे. म्हणून चंचलता ही जरी आम्हाला परमेश्वर कृपेने प्राप्त झाली आहे तर ती चंचलता योग्य मार्गाने नेणे म्हणजे आपली प्रगती करणे. घोडा कुठे धावला तर चालेल का हो? नाही. घोडा रस्त्याने धावला तर आपल्याला मार्गक्रमण आहे, पण जो तिकडून इकडे आला इकडून तिकडे गेला तर त्या सर्कशीतल्या घोड्यासारखं 4 पावलं पुढे चालला 5 पावलं मागे चालला. कुठे गेला तो घोडा? मागे गेला की पुढे गेला? तो जागेवरच आहे. पुन्हा 5 पावलं पुढे गेला आणि पुन्हा 4 पावलं मागे आला. कुठे गेला? तो जागच्या जागेवरच आहे. तसा चंचल देह कुठेही हिंडत राहिला तर त्याची प्रगती नाही. त्याची प्रगती तेव्हा आहे जेव्हा तो सन्मार्गाला लागेल, त्याला योग्य मार्ग मिळेल. आणि त्यासाठी त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला जसे झापडं असतात, दोन्ही बाजूला डोळ्यांना इतर दृश्य दिसू नये त्याप्रमाणे साधकाच्या डोळ्यांना सुद्धा अशा प्रकारचे झापडं लावले पाहिजे की त्याला इकडची माया दिसली नाही पाहिजे. लहान मुलांना आपण यात्रेमध्ये घेऊन जातो तेव्हा आईचा हात ते मधून मधून ओढत असतात. आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे. फुगे विकणारी दिसली की आई म्हणतो आई मला फुगे पाहिजे. खेळण्याचं दुकान दिसलं तर मला खेळणे पाहिजे. खाण्याचं दुकान दिसलं तर मला चिवडा पाहिजे. मिठाईचं दुकान दिसलं म्हणजे मला पेढे पाहिजे. तिथे आईचा हात सतत ओढत राहते. आई त्याचा हात ओढत असते, नाही आपल्याला पुढे जायचं आहे, कारण पुढे देवदर्शन आहे ना. पहिले देवाचं दर्शन मग बाकी. म्हणजे आई जशी ज्याप्रमाणे त्या देवदर्शनासाठी त्या मुलाला ओढत नेते आणि मध्ये असलेले सगळे अडथळे दूर करते. फारच रडत असेल ना, आद्या आपटच करत असेल आणि जमिनीवरती पोरगं लोळतच असेल तर त्याच्या हातात एक काहीतरी त्याला हवं ते देऊन टाकते, आता चल म्हणते. म्हणजे मायेमध्ये आपल्याला जर कधी एखाद्या संसारामध्ये फारच आपण ओढले गेलो असेल तर तेवढं संसार सुख घेऊन घ्यावं आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागावं. पण शेवटी आम्ही त्या भगवंताच्या मंदिरापर्यंत गेलं पाहिजे, त्या पायरीवर जाऊन डोकं ठेवलं पाहिजे आणि आपण आणि तो एक आहे याची अनुभूती कधीतरी घेतली पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की तू लक्षात ठेव, चंचल गुण आत्मयाचा निश्चळ ब्रह्मा वेगळा ठाव कैसा जेथे तेथे. शेवटी चंचल आत्मा सुद्धा संपतो. म्हणजे स्थूल देह जो आहे, जड देह आहे तो सुद्धा संपतो. पंचमहाभूत संपतात, चंचल आत्माही संपतो. मग शेवटी शिल्लक काय राहते? समर्थ पुढे सांगतो, ब्रह्मा वेगळा ठाव नाही जेथे तेथे. ब्रह्माशिवाय काही नाही राहणार. सगळीकडे ब्रह्म नटलेला आहे, त्यासोबत दुसरं काही नाही. आणि म्हणून समोर पुढे सांगतात आहे, निश्चळ चंचळ आणि जड पिंडी करावा निवाड प्रत्यया वेगळे जाड बोलणे नाही. प्रत्यया वेगळे जाड या शब्दाचा अर्थ अनुभवाशिवाय बोलणं नाहीच आहे. केवढे ठामपणे संत सांगतात पा. ते म्हणतात की 3च गोष्टी आपल्या समोर दिसतात आहे. एक दिसते निश्चळ, ते परब्रह्म तत्व आहे. चंचळ हे आत्मतत्व आहे आणि जड हे देहतत्व आहे. या तिन्ही गोष्टी तुम्ही वेगळ्या केल्या की तुमच्या लक्षात येईल की पिंड संपून जातो, चंचळ आत्माही संपतो आणि शेवटी मात्र जे निश्चळ राहते ते परब्रह्म तत्व, जे आमचं मूळ तत्व आहे. जीव ब्रह्मैवरा परहा हे तत्व कायम राहते शेवटी आणि त्याची अनुभूती येते. पिंडामधून आत्मा जातो. आपण आताच म्हटलं, शरीरातून देह निघून गेला, एखादा मनुष्य मेला, काय झालं? पिंडातून आत्मा जातो, तेव्हा निवाड कळो येतो, देह जड हा पडतो, देखत देखता श्रीराम. आपल्या डोळ्यासमोर तो प्राण निघून गेला की आम्ही म्हणतो बॉडी.
प्रेत. आता काय शिल्लक राहिलं बाबा, एखादा माणूस मेला तर त्याला घरी आणलं नाही म्हणत, त्याचा देह घरी आणला म्हणतो, त्याला घरी आणलं म्हणत नाही, त्याला पार्थिव म्हणतात. जे पंचमहाभूतांमध्ये आम्हाला विलीन करून टाकायचंय, जाळून टाकायचंय, गाडायचंय, पाण्यात सोडून द्यायचंय, अजून काय त्याची विल्हेवाट करायची असेल तो भाग वेगळा, पण शेवटी ते पंचमहाभूतामध्ये ते आम्ही विलीन करून टाकणार आहे, ते संपणार आहे. म्हणून आत्मा आहे, म्हणून त्यामध्ये ते चंचलत्व आहे. ते चंचलत्व निघून गेलं, जीव निघून गेला की आत्मा पडला. जड तितके पडले ना, जड तितके पडले, चंचल तितके निघून गेले, जड चंचळाचे रूप झाले, प्रत्ययासी श्रीराम. म्हणून जड आणि चंचल याचं रूप आलं प्रत्ययाला. असं जड आणि चंचल काय आहे हे आमच्या शरीरात आहे. मग आता राहिलं काय, जडही निघून, जड पडलं, चंचल निघून गेलं, राहिलं काय, निश्चळ आहे सकळा ठाई, हे तो पाहणे नगलगे काही, गुण विकार जेथे नाही, निश्चळाशी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात आहे, निश्चळाला गुण आणि विकार नाहीत, ते जसं आहे ते तसंच राहणार आहे. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड, विचार दिसो उघड, जड चंचळ आता जाड, परब्रह्म हे श्रीराम. महाभूतांचा खंबीर केला, आत्मा घालून पुतळा झाला, चालेला सृष्टीचा गलबला, येणे रीती श्रीराम. पंचमहाभूतांचा एक मोठा पिंड तयार केला, पुतळा तयार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही आत्मा घातला. तसंच झालंय ना, हा देह तयार केला आणि याच्यात परमेश्वराने आत्मा घातलाय. मग सृष्टीचा गलबला झाला, येणे रीती. जसं माझ्या शरीरात आत्मा घुसला आहे तसा या जगात सगळीकडे जे माणसं, स्त्रिया, पुरुष, पशु, पक्षी, प्राणी 84 लक्ष जीव यांनी त्याप्रमाणे त्यांचा एक पिंड तयार केला, त्याच्यात आत्मा घातला, पिंड तयार झाला, आत्मा त्यात टाकला. असं करताना हा सगळा गलबला सृष्टीचा दिसू लागलेला आहे. समर्थ म्हणतात, आत्मा माया विकार करी. आत्मा हा त्या पिंडात गेल्याबरोबर विकार करतो, आळ घालती ब्रह्मावरी. आणि शेवटी म्हणतो सगळं सकल करण्याचे माझं नाही बाबा, अरे तुझ्या पिंडाचा तो दोष आहे, मी केलं नाही, माझ्या हातून झालं, पिंडाचा दोष आहे. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्माचा दोष नाही तिथे. प्रत्येक सकल काही विवरी, तोची भला श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्ययाचं विवरण करा, अनुभवाचा भाग घ्या, आणि जे शहाणे लोक आहेत तेच या ब्रह्मांडाचा शोध घेऊ शकतात आणि परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतात. आपण सर्व या समर्थांच्या तत्वज्ञानाप्रमाणे ब्रह्मरूप आहोत, त्याचा अनुभव घ्यावा. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. वासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसे सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.